विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण समाजशास्त्र स्पेशल S1 विषयाचं नाव आहे फाउंडेशन ऑफ सोशॉलॉजिकल थॉट्स, म्हणजे मूलभूत समाजशास्त्रीय विचार. या विषयामध्ये प्रामुख्याने आपल्याला समाजशास्त्रातील जे वेगवेगळे समाजशास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत, त्या विचारवंतांच्या त्यांनी मांडलेले सिद्धांत, त्यांनी मांडलेल्या सोशल थेरी यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांनी मांडलेल्या समाजशास्त्रीय सिद्धांताच्या माध्यमातून समाजशास्त्रामध्ये त्यांनी काय योगदान दिलं, त्याचबरोबर समाजशास्त्राची व्यापकता कशी वाढवली, समाजशास्त्राचा विस्तार कसा होत गेला, प्रामुख्याने याचा अभ्यास आपल्याला ह्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे. प्रामुख्याने फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपल्याला 3 प्रकरणं अभ्यासायची आहेत आणि सेकंड सेमिस्टरला आपल्याला 3 प्रकरणं अभ्यासायची आहेत. त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरला आपण हा विषय ज्यावेळेस विशेष स्तरावर शिकत असतो त्यावेळेला त्या विषयातील वेगवेगळ्या सिद्धांत, वेगवेगळ्या थेरी अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपण समाजशास्त्राच्या विशेष स्तराचा अभ्यास करून होऊ शकत नाही. SYBच्या या मूलभूत समाजशास्त्रीय विचार या अभ्यासक्रमामध्ये आपण पहिलं प्रकरण अभ्यासताना पहिल्या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्रीय विचारांची ओळख. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने समाजशास्त्रीय विचार किंवा सामाजिक विचार म्हणजे काय, सामाजिक विचारांचं स्वरूप कसं आहे, सामाजिक विचारांची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, त्याचबरोबर सामाजिक विचारांचा विकास कसा होत गेला, म्हणजे जागतिक पातळीवर आणि भारतीय पातळीवर याचा अभ्यास, म्हणजे हे 4 मुद्दे आपल्याला प्रामुख्याने या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर आपण पहिला मुद्दा आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सामाजिक विचार म्हणजे काय? तर जेव्हापासून माणूस जन्माला आला तेव्हापासून सामाजिक विचारांना सुरुवात झालेली आहे. म्हणजे जेव्हा मानवाने त्याला ज्या गरजा निर्माण झाल्या, जेव्हा अडचणी आल्यात, त्या प्रत्येक वेळेस त्याने त्या गरजा पूर्ण करत असताना आणि त्या अडचणीतून मार्ग काढत असताना काही ना काही विचार केला. आणि तेव्हा जो विचार केला तेव्हा त्याला सामाजिक विचार असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्यांबाबत, सामाजिक प्रश्नांबाबत जीवन जगत असताना जेव्हा समाजातील अनेक लोक विचार करतात तेव्हा त्या विचाराला सामाजिक विचार असं म्हटलं जातं. आता आपण जर लक्षात घेतलं आपले असं दिसून येतं की प्रत्येक कालखंडात मानवी जीवनासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यात आणि त्या समस्यांनी मानवाला विचार करायला प्रवृत्त केलं आणि तेथूनच सामाजिक विचारांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय सांगता येईल की सामाजिक प्रश्न, सामाजिक जीवन आणि समाज व्यवस्थेशी संबंधित जे विचार असतात यांना सामाजिक विचार असं म्हणता येतं. व्याख्येच्या रूपात आपल्याला असं सांगता येईल की सामाजिक विचार म्हणजे मानवी भूतकाळ आणि वर्तमान काळ यातील एक किंवा अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन सामाजिक समस्यांबाबत केलेले विचार म्हणजे सामाजिक विचार होय. म्हणजे मी जसं म्हटलं की मगाशी पाहिलं आपण की मानवाच्या उत्पत्तीपासून, मानवी समाजाच्या निर्मितीपासून सामाजिक विचारांना सुरुवात झालेली आहे आणि माणूस आपल्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील समस्यांबाबत, प्रश्नांबाबत ज्या वेळेला एकत्रित येऊन विचार करतो तेव्हा त्याला सामाजिक विचार असं म्हटलं जातं. थोडक्यात काय की मानवाचे इतर मानवाशी असलेले संबंध आणि
कर्तव्य याबाबत मानवाचे सर्व विचार हे सामाजिक विचार आहेत. म्हणजे व्यक्ती इतरांशी कसा वागतो, इतरांशी संबंध कसा ठेवतो. कारण संबंध ठेवत असताना दुसऱ्या व्यक्तीशी जर समजा संपर्क साधायचा असेल तर त्यामागे देखील काहीतरी हेतू असतो, काहीतरी काम असतं, काहीतरी कृती असते. आणि ते साध्य करण्यासाठी ज्या वेळेला एकत्रित येणारे व्यक्ती विचार करतात तेव्हा त्याला सामाजिक विचार असं म्हटलं जातं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण प्रत्येक कोणतंही कृती करत असताना त्या कृतीच्या आधी विचार करतो. काही वेळेस आपण एकटे विचार करतो. एकटा विचार हा सामाजिक विचार होऊ शकत नाही, परंतु त्या विचारामध्ये जर समजून घ्या इतरांचं हित किंवा इतरांची कृती पण त्यामध्ये समाविष्ट असेल तर तेव्हा आपल्याला त्याला सामाजिक विचार असं म्हणता येतं. एकंदरीत एक लक्षामध्ये या ठिकाणी की मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये किंवा मानवाच्या भूतकाळीन परिस्थितीनुसार जेव्हा व्यक्ती आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्रित येऊन ज्या वेळेला व्यक्ती विचार करतात तेव्हा त्या विचाराला सामाजिक विचार असं म्हटलं जातं. सामाजिक विचार म्हणजे काय हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपल्याला सामाजिक विचारांचं वैशिष्ट्य आणि सामाजिक विचारांचं स्वरूप लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सामाजिक विचारांची वैशिष्ट्ये लक्षात घेताना पहिला मुद्दा असं सांगता येईल की सामाजिक विचार हे सामाजिक समस्या सोडवण्यातून निर्माण होतात. म्हणजे कोणताही सामाजिक विचार हा समस्या सोडवण्यातून निर्माण झालेला दिसून येतो. जेव्हा जेव्हा मानवाला किंवा अनेक व्यक्तींना प्रश्न भेडसावतात, समस्या निर्माण होतात, कठीण प्रसंग निर्माण होतात, त्यावेळेला त्या कठीण प्रसंगातून निघण्यासाठी व्यक्ती विचार करायला सुरुवात करतो. एक व्यक्ती नाही तर अनेक विचार त्या परिस्थितीवर एक व्यक्ती त्या परिस्थितीवर विचार करतात आणि यातून सामाजिक विचारांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आहे की सामाजिक विचार हे समाजानुसार आणि काळानुसार वेगवेगळे असतात. म्हणजे भारतीय समाजातील व्यक्ती जेव्हा विचार करतील त्यावेळेला भारतीय समाजामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, कोणकोणते प्रश्न आहेत यानुसार तो विचार करेल. पाश्चात्य देशातील व्यक्ती त्यांच्या देशामध्ये त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या समस्या भेडसावता आहेत, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न भेडसावता आहेत त्यानुसार ते विचार करतील. म्हणजे विचार हे समाजानुसार बदलतात आणि त्यानुसार ते काळानुसार देखील बदलतात. म्हणजे जसं बघा आपण पूर्वीच्या काळी जसं सती जाण्याची प्रथा ही समस्या वाटत होती. त्यावेळेला अनेक समाजसुधारक, राजा राममोहन राय असतील किंवा वेगवेगळे समाजसुधारक असतील, त्यांनी ही समस्या दूर कशी होईल, यातून समाज जागृती कशी करता येईल यासाठी त्यांनी विचार केला. आज वर्तमान काळामध्ये आपल्याला सती प्रथेबाबतीत विचार करण्याची गरज नाही, कारण सती प्रथा आपल्याला आज अस्तित्वात दिसत नाही. साहजिकच यावरून आपल्याला एक लक्षात येतं की सामाजिक विचार हे काळानुसार आणि समाजानुसार बदलताना दिसतात. तिसरा मुद्दा, सामाजिक विचारांचा संबंध हा सामाजिक घटकांशी असतो. म्हणजे कारण सामाजिक विचार आपण केव्हा म्हणतो की ज्या वेळेला त्या विचार करण्यामध्ये अनेक लोक समाविष्ट असतात, अनेक लोकांना ती समस्या भेडसावते, ते प्रश्न भेडसावतात, एखादी परिस्थिती चिंतनीय वाटते आणि त्यावेळेला सर्व लोक एकत्रित विचार करत असतात. म्हणून सामाजिक विचारांचा संबंध हा समाजाशी आहे. व्यक्तिगत विचार वेगळे असतात. मला श्रीमंत व्हावं असं वाटतं, हा माझा विचार आहे, परंतु सामाजिक आर्थिक विषमता कशी दूर करता येईल हा सामाजिक विचार आहे. म्हणून सामाजिक विचारांचा संबंध हा समाजाशी असतो. चौथा मुद्दा आहे, सामाजिक विचार हे अनुभवाशी संबंधित असतात. कारण अनुभव हा माणसाचा गुरु असतो. बऱ्याच गोष्टी आपण अनुभवाने शिकत असतो. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पुस्तकी ज्ञान असलंच पाहिजे किंवा पुस्तकातून शिकलं पाहिजे किंवा कोणतरी शिकवणार असेल तर आपण ते विचार करणार असं नाही. तर व्यक्तीला, समाजातील घटकांना जसे जसे अनुभव येत जातात त्या अनुभवातून व्यक्ती हा विचार करत जातो. त्या अनुभवातून व्यक्ती काहीतरी नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा अनेक लोक, अनेक व्यक्ती असा विचार करतात तेव्हा त्याच्यातून नवीन सामाजिक विचार जन्माला आलेले आपल्याला दिसून येतात.
म्हणून सामाजिक विचार हे अनुभवाशी संबंधित असतात. 5वा मुद्दा आहे, सामाजिक विचार हे परिवर्तनाचे द्योतक आहे. कोणताही समाज स्थिर नाही. प्रत्येक समाजात परिवर्तन अपेक्षित आहे, परंतु परिवर्तन करण्यासाठी ते आपोआप होणार नाही. त्यासाठी समाजातील व्यक्तींना, समाजातील घटकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आपोआप परिवर्तन होणार नाही. परिवर्तन हे वेगवेगळ्या अनुभवातून, वेगवेगळ्या क्रियातून होत असतं. म्हणून सामाजिक विचार, जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मनाला गती प्राप्त असते, विचारांना गती प्राप्त होते, आणि जेव्हा गती प्राप्त होईल त्यातून काहीतरी नवनिर्मिती होत असते. म्हणून सामाजिक विचार हे परिवर्तनाचे आणि विकासाचे द्योतक आहे. जसं समजून घ्या की गुरुत्वाकर्षणाचा नियम याच्या आधी का फळं झाडावरनं पडत नव्हते का, जमिनीनं फेकलेली वस्तू परत परत येत नव्हती का, परंतु ही असं का घडतं, ज्या वेळेला असा प्रश्न पडतो त्यावेळेला तिथून परिवर्तनाला सुरुवात होते. हे असं का होतं, असा प्रश्न प्रत्येक व्यक्ती म्हणजे जिज्ञासा, चिकित्सा असली तर त्यातून परिवर्तन निश्चित होत असतं आणि त्यातून विकासाला देखील वाव मिळताना आपल्याला दिसून येतो. म्हणून सामाजिक विचार हे परिवर्तनाचे निदर्शक आहेत, द्योतक आहेत. आणि 6वा मुद्दा, सामाजिक आंतरक्रियेतून विचार निर्माण होतात. मी मगाशी म्हटलं की सामाजिक विचारांची क्रिया ही सामूहिक पद्धतीने आहे. यामध्ये अनेक घटक, समाजातले व्यक्ती यात समाविष्ट असतात. कारण एखादी सामाजिक प्राप्त परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ज्या वेळेला अनेक लोकांना चिंतनीय वाटते, चिंताजनक वाटते, अयोग्य वाटते, भीतीदायक वाटते, त्यावेळेला त्या प्रक्रियेमध्ये सर्व समाविष्ट असणारे घटक, व्यक्ती असतील, गट असतील, समूह असतील, संस्था असतील, यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. काय करावं लागेल, कसं करता येईल, हे केल्याने काय होईल, काय होणार नाही, याच्या बाबतीमध्ये आपसामध्ये चर्चा होतात आणि मग या आंतरक्रियेतून सामाजिक विचार हे परिपूर्णतेला येताना दिसून येतात. या ठिकाणी आपण आपल्याला एक लक्षामध्ये त्या ठिकाणी की आपण एक विचार किंवा वाक्प्रचार आपण नेहमी आपण पाहत आलो, ऐकत आलो की कृती करून विचारात पडण्यापेक्षा विचार करून कृती करा. याचा अर्थ काय की कृती करण्यापूर्वी विचार मंथन होणं अत्यंत आवश्यक आहे आणि विचार मंथन करणे म्हणजेच सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. व्यक्ती आपले विचार इतर व्यक्तींसमोर मांडतो, त्या विचारावर साधक बाधक चर्चा होते, सकारात्मक नकारात्मक बाबींचा विचार केला जातो, योग्य अयोग्य काय आहे, चांगलं काय होईल, वाईट काय असेल, कुठे अयोग्य असेल, त्यातून कसं मार्ग काढता येईल, याबाबतची चर्चा होते किंवा मंथन होतं. त्याला आपण सामाजिक आंतरक्रिया असं म्हणत असतो. म्हणून सामाजिक विचार हे सामाजिक आंतरक्रियेतून निर्माण होताना दिसून येतात आणि अशा प्रकारे आपल्याला सामाजिक विचारांचं स्वरूप किंवा सामाजिक विचारांची वैशिष्ट्ये मांडता येतील.